ठाणे लोकसभेसाठी नरेश मस्केंच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। तर श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून त्याच्या नावाची घोषणा झालेली आहे। त्यामुळे आता नरेश मस्के विरुद्ध राजन विचारे आणि श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशी लढत आता आपल्याला बघायला मिळणार आहे। निकेश शार्दूल यांनी बातचीत केलेली नरेश मस्के यांच्याशी पाहूया। नरेश मस्के आपल्यासोबत स्वतः आहात। अनेक दिवसांपासून चर्चा होती की ठाण्यासाठी उमेदवार कोण, अनेक नावांची चर्चा होती, त्याच्यात आपलं नाव देखील आघाडीवरती होती आणि आज अधिकृत घोषणा झालेली आहे। आज माझ्या नावाची अधिकृत घोषणा झालेली आहे। खूप आनंद वाटतोय। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने, यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय आमदार प्रताप सरनाईक असतील, रवींद्र फाटक साहेब असतील, आमचे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर सर्व या ठाणे लोकसभेतील सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा, या सगळ्यांच्या आदेशाने आणि यांच्या आशीर्वादाने माझी आज लोकसभेकरता उमेदवारी जाहीर झालेली आहे। एक कार्यकर्ता म्हणून, रस्त्यावरचा कार्यकर्ता, झोपडपट्टी भागातनं काम सुरू केलं होतं, विद्यार्थी चळवळीपासून या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि आज लोकसभेची उमेदवारी मला जे दिलेलं खूप आनंद झालेला आहे। जे त्यांना म्हटलं जातं एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला, त्याच मुख्यमंत्र्याने एक तळागाळातील झोपडपट्टी भागामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जी संधी दिलेली आहे ती नक्कीच एक वेगळं उदाहरण लोकांसमोर आहे। महाविकास आघाडीकडनं ठाणे लोकसभेतून राजन विचारे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली गेलेली आहे। त्यांचा एक अनुभव पाहता आणि तुम्हाला ही उमेदवारी काय आव्हान वाटतं? अनुभव कसला त्यांचा अनुभव? 2 वेळा खासदार म्हणून निवडून आले, हा अनुभव? अहो आम्हीच कामं केली ना, आमच्याच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काम केले, आम्हीच त्यांच्याबरोबर सुरू केलं। ते नगरसेवक काय 5 वर्ष माझ्या अगोदर होते, पण पक्षाचं काम ह्या नरेश मस्केंनी आधी सुरू केलं। संघटनेमध्ये फक्त नरेश मस्के महानगरपालिकेपुरता मर्यादित नव्हता, महानगरपालिकेचं काम करत असताना पक्षाचं सुद्धा काम करत होतो। यांच्या निवडणुकीमध्ये आम्हीच झेंडे लावले, आम्हीच कार्यकर्त्यांना प्रचार यात्रांना बोलवलं, आम्हीच त्यांना स्लिपा वाटायला लावल्या। त्याच्यामुळे अनुभवी वगैरे हा काही विषय नाहीये। काय सांगाल, दिवस कमी राहिलेले आहेत, आज नावाची घोषणा झालेली, उद्या तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा, कशा प्रकारे मतदारांपर्यंत पोहोचू शकता? नाही, दिवस मला नाही वाटत काही कमी आहेत, कारण आम्ही ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे। विविध आमचे मेळावे झालेले महायुतीचे, आमचे कार्यकर्त्यांच्या आमच्या बैठका झालेल्या आहेत वॉर्ड वाईज, त्यामुळे ती काही चिंता नाही आहे। विरोधी पक्षाकडनं निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी निवडणुकीची रंगत लढणार आहे। त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाही आहेत, त्यामुळे अशा पद्धतीने हे भावनिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात। परंतु खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार यांनी खुंटीला टांगले। ती लोकांनी आम्हाला काय शिकवावं? निष्ठावंत जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे असं बोलू शकत नाहीत। हिंदू हृदय सम्राट बोलायला त्यांना लाज वाटत होती। खुर्ची करता शिवसेना भाजप युती म्हणून निवडणुका लढवायच्या आणि स्वतःला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून शिवसेना भाजप युती तोडून काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसायचं। ज्या शरद पवारांनी कायम शिवसेना प्रमुखांचा तिरस्कार केला, शिवसेना संपवण्याचे प्रयत्न केले, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं। अशा लोकांनी निष्ठावंत आणि गद्दारीची भाषा करू नये। कॅमेरामन संदीप आरतीचा निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।